मी आंदोलनाचं समर्थन करणार नाही, कारण आंदोलन परफेक्ट नाही. विरोधकांचं समर्थन करणार नाही, कारण विरोधक परफेक्ट नाहीत. अमुक आणि तमुक नेत्यांचं समर्थन करणार नाही, कारण तो परफेक्ट नाही. पण सरकारचं समर्थन मात्र करणार. सरकार परफेक्ट असण्याची काहीच गरज नाही. कुठून आणता हे लॉजिक? तुम्ही विरोधकांकडून अपेक्षा करता की त्यांनी संसद सुरळीत चालू दिली पाहिजे, कारण त्यावर जनतेचे हजारो कोटी रुपये खर्च होतात. पण मग सरकारकडून तुमची अपेक्षा काय आहे? संविधानवादाची सुरुवातच मर्यादित सरकार म्हणजेच लिमिटेड गव्हर्नमेंट या संकल्पनेपासून होते. कारण लोकशाहीत सर्वात जास्त सत्ता सरकारकडे असते आणि ज्याच्याकडे सर्वात जास्त सत्ता असते त्याच्यावर सर्वात जास्त नियंत्रण असणं आवश्यक आहे. जर खरंच तुम्हाला परफेक्शन हवं आहे तर पहिली मागणी सरकारकडून असली पाहिजे. असं सरकार जिथे पेपर लीक होणार नाहीत, जिथे नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांचं उल्लंघन होणार नाही, जिथे प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जात नाही तर उत्तर दिलं जातं. पण आज काय होतं? आंदोलन कसं असावं, विरोधक कसे असावेत, नागरिकांनी कसं बोलावं यावर तासन तास लेक्चर दिलं जातं. पण सरकारने कसं असावं यावर मात्र एकदम शांतता. लोकशाही म्हणजे फक्त सरकारचं समर्थन करणं नाही, लोकशाही म्हणजे सत्तेला प्रश्न विचारणं. कारण सत्ता जितकी मोठी तितकी तिची जबाबदारी मोठी. आणि हो, जे लोक प्रत्येक गंभीर प्रसंगी मी न्यूट्रल आहे असं सांगत फिरतात त्यांनी एक ओळ लक्षात ठेवावी. न्याय आणि अन्यायाच्या लढाईत जे तटस्थ राहतात त्यांच्यासाठी नरकात एक विशेष जागा राखून ठेवलेली असते. विचार करा, तुम्ही खरोखरच तटस्थ आहात की फक्त सत्तेसमोर शांत आहात? जय हिंद, जय भारत.